प्रभू राम हे मांसाहारी प्राशन करत होते असे वादग्रस्त वक्तव्य काल जितेंद्र आव्हाड यांनी केले होते। या वक्तव्यानंतर नाशिकमधील साधू महंतांनी आक्रमक होत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। आव्हाड यांच्या या वक्तव्याने समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत। ते काल नशा करून बोलत होते का? हिंदू त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। त्यांचे 100 अपराध भरले आहेत। आव्हाडांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नाशिकमधील साधू महंतांनी केली आहे। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार अर्ज साधू महंतांनी दिला आहे। या अर्जावर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे। आता आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला रितसर सर्व संत महात्म्यांच्या सहीने अर्ज दिलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची नोंद आणि गुन्हा या ठिकाणी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। पंचवटी PI आदरणीय शिंदे साहेबांनी तो दाखल करून घेतलेला आहे आणि दुपारी 4 वाजता आम्ही ॲडव्होकेट भिडे साहेबांच्या माध्यमातून नाशिक कोर्टामध्ये देखील केस दाखल करणार आहोत। त्याच्यापूर्वी आम्ही या ठिकाणी FIR दाखल केलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या प्लॅटफॉर्मवरनं करीत आहेत, वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य हे शरद पवारांच्या माध्यमातून केली जातात, राष्ट्रवादीच्या माध्यमातून केली जातात। तर ईशनिंदा कायदा हा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने करावा। आगामी 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला येत आहेत। आम्ही त्या पद्धतीने निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीचा कायदा हा तयार करण्यात यावा। महाराष्ट्र शासनाने देखील यावरती पुढाकार करावा, ज्या योगे हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी ही थांबेल आणि गुन्हेगारांना शासन होईल आणि जितेंद्र आव्हाड यांना ताबडतोब अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। निवेदन द्या, तक्रार देऊ नका असं पोलीस तुम्हाला सांगत होते। पोलीस आम्हाला म्हणत होते तुम्ही लेखी तुमच्या लेटर पॅडवरती निवेदन द्या, परंतु आम्ही तिथे हे केलं की पूर्वानुभव काही वेळेला असे होतात की दिलेली निवेदनं ही कचऱ्याच्या टोपलीत टाकली जातात। त्यामुळे आम्ही आग्रह धरून त्या ठिकाणी FIR दाखल करायला लावला, नोंद केली आणि कॉम्प्युटरवरती तक्रार दाखल केली। ती तक्रार आम्हाला ऑनलाईन दिसली पाहिजे, त्याचं रिसीव्ह देखील आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पद्धतीचा एक जो भाग आहे तो पूर्ण झाला आहे। मला असं वाटतं की त्यांच्यावरती आता 295A वगैरे हे जी कलम आहेत किंवा आता डिपार्टमेंट त्या ठिकाणी त्याचा परस्यू घेतील आणि काय कलम लावायची याच्या ॲडिशन टू धिस हे डिपार्टमेंटने त्याचा स्टडी करावा। कोर्टात का भरतात आपण? कोर्टात अशा करता जातोय की गुन्हाही दाखल झाला पाहिजे, या संदर्भात पण त्यांची जी एक मोठी शिक्षा त्यांना झाली पाहिजे असं आमची भावना आहे। आता काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड म्हटलेले आहेत की मला वाद वाढवायचा नाही, बोलण्याच्या ओघामध्ये मी काल ते बोलून गेलो। त्यांना बोलू द्या ना, त्यांना बोलू द्या ना। याला पश्चात बुद्धी असं नाव आहे। काल नशा करून बोलत होते का मग जितेंद्र आव्हाड? जर अशा पद्धतीने बोलत होते तर काल नशा केली होती, त्यांचं लौकिक आहे असं आम्हाला समजलं ठाण्यामध्ये। तर अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करू नये आणि आता जर माफी मागत आहात, हिंदू त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात घ्या। आता जसे 100 अपराध त्या शिशुपालाचे भरले, जितेंद्र आव्हाड यांचे देखील 100 अपराध भरलेत।